नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण आयुष्मान भारत योजना संदर्भातील 27 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता जर आपण पहिली अपडेट बघितली तर हिमाचल प्रदेशातील सीमावर्ती चांगो गावात आयुष्मान भारत योजनेमुळे नागरिकांच्या जीवनामध्ये आता मोठा सकारात्मक बदल झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. आता विकसित व्हायब्रंट विलेज प्रोग्रॅम 2026मध्ये सहभागी झालेल्या एका प्रतिनिधीने असे सांगितले आहे की स्थानिक नागरिकांनी पंतप्रधानांचे आभार आता मानलेले आहे. ओके, त्यांच्या म्हणण्यानुसार आयुष्मान भारत योजनेमुळे आरोग्य सेवेबाबतचा आत्मविश्वास वाढला असून उपचार मिळवणे आता अधिक सोपे झालेले आहे. ओके, तसेच आता याच गावामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत चांगले रस्ते तयार करण्यात आलेले आहे. जल जीवन मिशन अंतर्गत घराघरात नळाद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो आता सुरू झालेला आहे. तसेच गावामध्ये 24 तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आलेला असून त्यामुळे नागरिकांच्या जीवनमानात मोठी सुधारणा झाल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. ओके, तसेच आपण जर बघितली कंडिशन दुसरी तर आयुष्मान भारत योजनेची देशभरातील नवीन आकडेवारी जर आपण बघितली तर केंद्र सरकारने इथे आपण आकडेवारी बघू शकतो. ओके, केंद्र सरकारने राज्यसभेत आयुष्मान भारत योजनेची अद्ययावत माहितीसुद्धा आता सादर केलेली आहे आणि या माहितीनुसार जर आपण बघितलं देशभरात 27,000हून अधिक रुग्णालये आयुष्मान भारत योजनेशी जोडली गेलेली आहेत. यामध्ये 11,908 खाजगी रुग्णालयांचाही समावेश आहे आणि या सर्व रुग्णालयांमध्ये मिळून 13.27 लाखांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत आता, म्हणजेच की बेड. ओके, आता उपचारांचा जर विक्रमी आकडा आपण जर बघितला तर सरकारच्या माहितीनुसार आत्तापर्यंत 5.39 कोटी रुग्णांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार मिळालेले आहेत आणि या उपचारांवर 66,000 कोटींपेक्षा अधिक खर्च जो आहे तो करण्यात आलेला आहे. आता कोणकोणते जर उपचार इथे मिळतात हे जर आपण बघितलं या योजनेअंतर्गत, ओके, तर आता या योजनेमध्ये आत्तापर्यंत कर्करोग उपचार म्हणजेच की ऑन्कोलॉजी, किडनी उपचार म्हणजे नेफ्रोलॉजी, हृदयरोग उपचार, नेत्ररोग उपचार यांसह 27 वेगवेगळ्या वैद्यकीय विशेष शाखातील सुमारे 2,000 उपचार प्रक्रियांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. यामुळे गंभीर आजारांवरील उपचारही आता अधिक नागरिकांना उपलब्ध होत आहेत मोठ्या प्रमाणावर. ओके, तसेच आता महाराष्ट्रातील फसवणुकीवर सुद्धा एक कारवाई झालेली आहे मोठी. ओके, त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आता राज्य सरकारने सुमारे 16,000 संशयास्पद आयुष्मान भारत दावे जे आहे ते समोर आल्यानंतर मोठी कारवाई यामध्ये सुरू केलेली आहे आणि यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच की SITची स्थापना करण्यातसुद्धा आलेली आहे. ओके, नाशिकमध्ये सर्वाधिक संशयास्पद प्रकरणे जे आहेत ते आढळलेली आहेत. या तपासामध्ये नाशिक जिल्ह्यात तब्बल 9,500 संशयास्पद दावे जे आहेत ते आढळून आलेले आहेत आणि या प्रकरणात 5 रुग्णालयांना आयुष्मान भारत योजनेतून वगळण्यात आले असल्याची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांचा यावर कठोर इशारासुद्धा आलेला आहे. ओके, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे की सार्वजनिक आरोग्य योजनांमधील कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला सरकार अजिबात सहन करणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच गैरवापर झालेला सरकारी निधी संबंधितांकडून वसूल करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेले आहे. तसेच AI बद्दल एक अपडेट आहे. राज्य सरकारने AIच्या मदतीने जो हा तपास आहे तो अधिक वेगवान होणार आहे. राज्य सरकार आता कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि प्रगत विश्लेषण प्रणालीचा वापर करून तपास अधिक जो आहे तो वेगाने करणार आहे. या माध्यमातून सुमारे 13 लाख संभाव्य फसवणूक दाव्यांची तपासणी केली जाणार आहे. ओके, आता प्रत्येक जिल्ह्यात विशेष फ्रॉड प्रिव्हेन्शन युनिट, फक्त एवढंच नाही तर आयुष्मान भारतसह सार्वजनिक आरोग्य योजनांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात फ्रॉड प्रिव्हेन्शन युनिट स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तो सरकारने आता घेतलेला आहे. यामुळे होणार काय की भविष्यात फसवणुकीवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवता येणार आहे. ओके, आणि आजच्या अपडेट्समध्ये आपण या जर अपडेट बघितल्या तर मेन पॉईंट जे होते ते की सीमावर्ती गावात आयुष्मान भारत योजनेमुळे झालेला सकारात्मक बदल, तसेच देशभरात 27,000हून अधिक रुग्णालयांचा सहभाग आणि 5.39 कोटी उपचारांचा विक्रम झालेला आहे. महाराष्ट्रात 16,000 संशयास्पद दाव्यांची चौकशी सध्या सुरू आहे. तसेच नाशिकमधील मोठी कारवाई झालेली ती आपण सुद्धा बघितली. तसेच AI आधारित म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित तपासणी आणि प्रत्येक जिल्ह्यात फ्रॉड प्रिव्हेन्शन युनिट स्थापन करण्याचा निर्णय झालेला आहे. अशाच या ज्या अपडेट आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत एक करून. आणि मित्रमंडळींनो, अशाच आयुष्मान भारत योजना, सरकारी योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.